आणि सीएनजीची झालेली दरवाढ ही दोन मित्रांच्या कंपन्यांच्या फायद्यासाठी झालेली आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। क्रूड ऑइलचा भाव हा तळाशी असताना पेट्रोलचे भाव हे गगनाच्या पर्यंत वाढवण्याचं काम मोदीजींनी त्यांच्या कार्यकाळात 2014 पासून सातत्याने केलं आणि या काळात प्रचंड मोठा नफा जो आहे हा आपल्या ऑइल कंपन्यांना झाला आणि त्यांच्या ज्या दोन मित्रांच्या ज्या कंपन्या आहेत नायरा अजून रिलायन्सच्या जे पेट्रोल पंपची ज्यांची जे लिंक आहे त्यांच्या ज्या रिफायनरी आहेत त्यांना तर कमालीचा फायदा हा मोदींनी करून दिला। तर ना खाऊंगा ना खाने दूंगा सांगणाऱ्या मोदींनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला आणि आज 2-2, 3-3 रुपये हे 2 दिवसाआड ते जे वाढवत आहेत हे मोदींचं असणारे पाप आहे। 1200 कोटीच्या घोषणेनंतरही खरेदी प्रत्यक्षात सुरू केली नाही आणि या पार्श्वभूमीवर आम्ही जो विरोधकांनी महाविकास आघाडीने जो मोर्चा काढला होता त्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आणि अर्ध मंत्रिमंडळ दिल्लीला पळालं आणि त्या ठिकाणून त्यांनी काय आणलं तर त्या ठिकाणाहून 12.5 रुपयाचे 15 रुपये करून आणले। त्यामुळे 2 रुपये 3 रुपये 5 रुपयांनी कांदा हा शेतकऱ्याचा खरेदी करायचा आणि थेट 10 रुपये नफा कमवत असताना 15 रुपयात सरकारला विकायचा असं एकंदरीत असणार हे कारस्थान आहे।